नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्याविहार या शाळेतील सेवकांनी एका 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शाळेत सेवक पदावर कार्यरत असणारा 50 वर्षीय आरोपी सापसिंग मुन्नालाल मच्छल याने 10 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला असल्याचा उघड झाला आहे. विद्यार्थी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळून झाल्यानंतर क्रिकेटची किट स्टोअररूममध्ये ठेवण्यासाठी गेला असता सेवकाने त्याच्यासोबत दुष्कृत्य केले. पीडित विद्यार्थ्याने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर संतापलेल्या आईवडिलांनी थेट विमानतळ पोलीस स्टेशन गाठले आणि सेवकाविरोधात तक्रार दाखल केली. तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून ही विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे. एक 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावर लैंगिक छळ झालाय या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्यांनी छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमका हा प्रकार कुठे घडलाय? हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळे या ठिकाणी घडलेला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसे बोलले की शाळेवर कारवाई झाली पाहिजे. तो आता तपासाचा भाग आहे. याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. सर, शाळांना काय आवाहन करायचं? आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या, जेणेकरून असे प्रकार होणार नाही. हा किती वर्षापासून होता? हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः 20 वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता. एसटी काही क्राईम वगैरे आहे गुन्हेगारी ते चेक करतोय आता. काय पदार व्हायचं? काय पद सेवक आहे? हा सेवक पदावर. थँक्यू.